गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। रोटरी क्लब शाखा पंढरपूरच्या वतीने पंढरपूर शहर तालुक्यात सातत्यपूर्ण अनेक विधायक उपक्रम राबवित आल्याचं दिसून येतं। समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो हीच भावना जपत रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य हे विविध विधायक उपक्रमात सक्रिय सहभागी होत असल्याचंच दिसून येतं। आज महाशिवरात्रीनिमित्त पंढरपूर तालुक्यातील पुरातन सप्त गर्भगृहे असलेल्या कोटेश्वर मंदिरात शंभू महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड मोठी गर्दी दिसून येत होती। या ठिकाणी मोठ्या संख्येने होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेत रोटरी क्लब पंढरपूरच्या वतीनं येथे भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। या ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन मंदिर व्यवस्थापकाकडून करण्यात येताना दिसून येत आहे। आज या ठिकाणी रोटरी क्लब पंढरपूरच्या वतीनं करण्यात आलेल्या रक्त शर्करा चाचणीत अनेक भाविकांची तपासणी करण्यात आली, तर ज्या भाविकांना अधिक वैद्यकीय सल्ल्याची गरज आहे त्यांना मोफत सल्ला पंढरपूर येथील डॉक्टर पाचकवडे हॉस्पिटल येथे देण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर संभाजीराव पाचकवडे यांनी दिली। यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष सोमेश गानमोटे यांनी रोटरी क्लब पंढरपूरच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या विधायक उपक्रमाची माहिती दिली। यावेळी रोटरी क्लबचे सचिव लक्ष्मीकांत कोटगिरी, सदस्य डॉक्टर संभाजी पाचकवडे, प्राध्यापक डॉक्टर कैलाश करांडे, सचिन भिंगे आदी उपस्थित होते। तर कोर्टी ग्रामपंचायतीचे सरपंच राजू पवार, माजी उपसरपंच महेश येडगे, बापू मिसाळ, सर राजाभाऊ माळी, ग्रामपंचायत सदस्य अनिस पाटील आदींनी रोटरी क्लब पंढरपूर यांच्या वतीनं महाशिवरात्री निमित्त आयोजित या उपक्रमाबद्दल प्रशंसा करीत आभार मानले। या ठिकाणी महाशिवरात्रीचे औचित्य साधून कोर्टी गावामध्ये कोर्टी गावचे प्रथम नागरिक आदरणीय राजाभाऊ पवार, त्याचप्रमाणे कोर्टी गावचे डेप्युटी सरपंच आदरणीय येडके साहेब, रोटरी क्लब पंढरपूर चे अध्यक्ष आदरणीय सोमेश गानमोटे, सेक्रेटरी श्री कोटगिरी साहेब, त्याचप्रमाणे महालॅबचे लॅब टेक्निशियन, त्याचप्रमाणे माझे मित्र आणि शुगर तपासणीला नेहमी मदत करणारे श्रीयुत राम लोंढे आणि सुयश पाचकवडे, या ठिकाणी सर्व लाभार्थीची महादेवाच्या दर्शनाला येणारे जे भाविक आहेत त्यातील जे गरजू ज्यांना रक्तातील साखर बघायची आहे अशा सर्व गरजू लाभार्थींची या ठिकाणी रक्तातली साखर ही मोफत तपासली जाणार आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी आपली रक्तातील साखर पाहून त्याच्यावर जो सल्ला आहे तो सल्ला मी स्वतः डॉक्टर संभाजी पाचकवडे रोटरी क्लबचा सदस्य आहे, गेली 45 वर्ष साखरेच्या पेशंटशी माझा संबंध आहे, मी स्वतः सल्ला देऊ शकतो। त्याचप्रमाणे सरगम चौकामध्ये माझ्या मुलाचे आधार हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सल्ला घेऊ शकता। ज्या वेळेला तुम्ही रोटरीचा रिपोर्ट दाखवाल त्यावेळेला हॉस्पिटलमध्ये आणि या ठिकाणी तुम्ही जो रोटरी क्लबचा साखरेचा रिपोर्ट दाखवला की सर्व तुम्हाला मोफत सल्ला दिला जाईल
आणि पुढं ज्यांची साखर वाढलेली आहे त्या रुग्णांनी काय काळजी घ्यावी, काय करावे यासाठी यथोचित शास्त्रीयदृष्ट्या मार्गदर्शन करण्यात येईल। या ठिकाणी वेळातील वेळ काढून आमचे लॅब मॅनेजर गुलपराज, त्याचप्रमाणे सरपंच राजाभाऊ पवार, उपसरपंच आदरणीय येडगे साहेब, आमच्या रोटरीचे अध्यक्ष, सेक्रेटरी या ठिकाणी उभा राहिले आलेत, त्यांनी वेळ दिला, सर्वांचे आभार मानतो। आमच्या रोटरीचे सिनियर सदस्य, माजी अध्यक्ष आणि सिंहगड कॉलेजचे प्रिन्सिपल आदरणीय कैलास करंडे सर हे देखील आलेले आहेत। त्यांची देखील इच्छा आहे की जास्तीत जास्त लाभार्थींनी रक्तातील साखर मोफतरित्या तपासून घ्यायची आहे। ज्यांची साखर जास्त असेल त्यांची HbA1c चाचणी देखील मोफत होणार आहे। मी रोटरी क्लब पंढरपूर अध्यक्ष सोमेश गानमोटे। रोटरी क्लब ही एक आंतरराष्ट्रीय संस्था असून गेले 87 वर्ष रोटरी क्लब पंढरपूरमध्ये समाजसेवेसाठी कार्यरत आहे। यावर्षीच आम्ही 87वा अध्यक्ष म्हटलं तरी चालेल। रोटरी क्लबचे वर्ष हे 1 जुलैपासून सुरुवात होतं। गेले 8 महिन्यात आपण रोटरी क्लब पंढरपूर मार्फत 116 प्रोजेक्ट जवळजवळ केलेले आहेत। त्यामध्ये मोठ्या प्रोजेक्टमध्ये बरेचसे असे आहेत की आम्ही त्याला ट्रॅकवर बाकडे देणे किंवा चिल्ड्रन पार्क बनवणे असे अनेक मोठे प्रकल्प रोटरी मार्फत झालेले आहेत। त्यातलाच एक उपक्रम म्हणून आज महाशिवरात्री निमित्त कोटी गावामध्ये भाविकांची संख्या भरपूर असते, ते लाभार्थी जास्त सापडतात। जास्तीत जास्त लाभार्थ्यांना चे शुगर तपासणी व्हावी व त्यांना पुढील काळात येणारे जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह आहेत याकरिता आपण रोटरी क्लब पंढरपूर मार्फत मोफत मधुमेह तपासणी ठेवलेली आहे। तरी सर्व भाविकांनी याचा नक्की लाभ घ्यावा। आपल्या इथं उपस्थित डॉक्टर पाचकवडे व इतर आपल्या क्लबमधील डॉक्टर त्यांना यथोचित मार्गदर्शन करतील भविष्य काळात। तरी सरपंच, उपसरपंच, कोर्टी ग्रामस्थांनी आम्हाला ही काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। आज या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त रोटरी क्लब ऑफ पंढरपूर अंतर्गत आज महादेवाच्या ठिकाणी जे काही पंढरपूर तालुक्यातून भक्त येत आहेत त्यांच्या सेवेसाठी रोटरी क्लबतर्फे मोफत शुगर तपासणी शिबिर ठेवलेलं आहे। त्याबद्दल मी प्रथमतः कोर्टी ग्रामस्थाच्या वतीनं आयोजकांचं आभार व्यक्त करतो आणि शंभू महादेवासाठी जे काही तालुक्यातून भक्त येत आहेत त्या भक्तांनी या आरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा आणि आपली साखर तपासून या ठिकाणी जे काही रिपोर्ट देत आहेत किंवा त्यावर जे सल्ला देत आहेत तो सल्ला घेऊन आपलं जीवनमान चांगलं कसं राहील यासाठी प्रयत्न करावा असं आवाहन सर्व भक्तांना करतो। रोटरी क्लब आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं कोर्टीच्या शंभू महादेवाच्या पावननगरीमध्ये रोटरी क्लब पंढरपूर यांच्या वतीनं मोफत मधुमेह तपासणी, रक्तातील आपली जी साखर असते तपासणीचं शिबिर या ठिकाणी सर्व भाविभक्तांना आयोजित केलेलं आहे। तर मी प्रथमतः कोर्टी गावचे सरपंच, उपसरपंच, आमचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांच्या वतीनं रोटरी क्लबचं मनापासून धन्यवाद आणि आभार मानतो। कारण की या अगोदरही रोटरी क्लबच्या वतीनं या शंभू महादेवच्या नगरीमध्ये लहान मुलांसाठी आमचे मार्गदर्शक गुरुवारी आदरणीय कैलासजी कारंडे सर त्यावेळेस अध्यक्ष होते, त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून व सर्व रोटरी क्लबच्या माध्यमातून एक चिल्ड्रन पार्क हा रोटरी क्लबच्या माध्यमातून ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं झाला। आज त्या ठिकाणी लहान लहान मुलं त्याचा खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा फायदा होतोय खेळण्यासाठी। तर निश्चितपणानं त्यानंतरही तुमच्या माध्यमातून या ठिकाणी आज या गावातील या पंचक्रोशीतील जे येणारे भाऊभक्त आहेत त्यांना या ठिकाणी रक्तातील जी शुगर आहे ते मोफत तपासणी होते आणि चांगलं अनमोल तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन भेटतंय। तर निश्चितपणाने या गावातील या पंचक्रोशीतील येणारे भाविभक्त याचा चांगला फायदा करून घेतील आणि आपलं अनमोल मार्गदर्शन जे मिळतंय त्याला निश्चित येणाऱ्या जीवनामध्ये फायदा होईल। पुन्हा एकदा मी सर्व रोटरी क्लबच्या अध्यक्ष असतील, त्यांची सर्व टीम असेल, त्यांचा मी मनापासून आभार आणि धन्यवाद मानतो।